बॉडी स्पा, रिलॅक्सेशन सेंटर, थाई मसाज अशा स्वरूपाची नावं तुम्ही कधी ना कधी ऐकलेली असतील. आता सगळ्याच जे प्रकार असतात आजकाल आपण बाहेर बघतो. कोणावरती विश्वास ठेवणं तेवढं मुश्किल काम आहे. याचं कारण असं आहे की आपण एखादी ॲड बघतो. आपल्याला असं वाटतं की हे रिलॅक्सेशन सेंटर आहे किंवा थाई मसाज सेंटर आहे किंवा असं काही नावं असलेली जी काही सेंटर्स असतात, त्या सेंटरमध्ये आपल्याला जाण्याचा मोह होतो. सर्रासपणे आपण सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या ॲपवरती अगदी बिनबोभाट पद्धतीने हे जे सगळे रिलॅक्सेशन सेंटर्स असतील यांची जी जाहिरात आहे ही आपल्याला बघायला मिळते. परंतु थोडंसं जर का बारकाईने विचार केला किंवा असे जे बॉडी स्पा असतील किंवा रिलॅक्सेशन सेंटर असतील याच्यामध्ये जाऊन जर का आपण आतमध्ये डोकावून बघितलं तर आपल्याला काही वेगळ्या गोष्टी दिसून येतात. आता पुण्यामध्ये काही रॅकेट पोलिसांच्या समोर आलेले आहेत. असे जे काही रॅकेट चालवणारी माणसं आहेत त्यांची नावं आता काही असू शकतात. पण मुख्य विषय असा आहे की हे जे स्पा सेंटर्स आहेत यांच्या आडून जो अनैतिक धंदा चालला आहे, तो बिनभोभाटपणे चाललेला धंदा आणि हे जे व्यवसाय आहेत, हे व्यवसायाचा चालक, मालक, संचालक कोणतरी वेगळा असतो. हे सगळे जे मॅनेजर्स आहेत, हे वेगवेगळ्या परराज्यातून आलेले असतात, वेगवेगळी भाषा बोलणारे असतात आणि मग इथे येऊन त्यांना बऱ्यापैकी पगाराची भूल दिली जाते किंवा त्यांना मोठ्या पगाराचं आमिष दिलं जातं आणि मग त्यांना या कामावरती ठेवलं जातं. तसंही आपल्या देशामध्ये बेरोजगारी खूप जास्त प्रमाणामध्ये आहे आणि ही बेरोजगारी दूर करायची असेल तर असे जे स्पा सेंटर आहेत, रिलॅक्सेशन सेंटर आहेत, याच्या माध्यमातून या तरुणांना, होतकरू तरुणांना रोजगार मिळत असतो. त्याच्यामुळे मग हे तरुण मंडळी या अशा सारख्या ज्या व्यवसायांमध्ये काम करण्यासाठी प्रोत्साहित होतात. आता हे जे व्यवस्थापक असतात, मॅनेजर्स असतात, यांच्यावरती या स्पा सेंटरच्या आडून जे काही व्यवसाय केला जातो, शरीर संबंधांचा व्यवसाय केला जातो, या बाबतीमध्ये त्यांच्यावरती कारवाई होत असते. आता हे मॅनेजर लोकं काही काळापुरते तुरुंगामध्ये देखील जातात. पण जे मुख्य सूत्रधार असतात ते मात्र बाजूला राहतात. त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारे गुन्हे दाखल होत नाहीत. आता हे इतकं मोठं रॅकेट आहे. कारण जर का असे व्यवसाय चालवायचे आहेत आणि आपल्याला आपले हात जर का सेफ ठेवायचे आहेत, तर मग हा व्यवसाय करताना कोणाच्या तरी एका व्यक्तीला मॅनेजर म्हणून तिथे उभं करायचं आणि मग आपल्याला माहिती नाही अशा स्वरूपामध्ये देखील दाखवायचं. मी हा व्यवसाय चालवण्यासाठी या व्यक्तीला दिलेला आहे आणि मग त्याने माझ्या नजरेआड काय केलं हे मला माहिती नाही. अशा कुठल्याही स्वरूपाचं जे स्टेटमेंट आहे ही लोकं करू शकतात. पण ज्यावेळेला एक अल्पवयीन मुलगी अशा व्यवसायांमध्ये फोर्सफुली आणली जाते, तिच्याकडून देहविक्रय केली जाते आणि चांगल्या नोकरीचं आमिष दाखवून किंवा तुला चांगलं करिअर करायचं आहे किंवा तुझं शिक्षण करायचं आहे किंवा अशा स्वरूपाचं आमिष दाखवून या मुलींना या व्यवसायामध्ये आणून मग बाहेरून चमचमणारं दिसणारं एखादं बॉडी स्पा सेंटर असेल, रिलॅक्सेशन सेंटर असेल, मसाज सेंटर असेल, इथे आणून त्या मुलीकडून अत्यंत वाईट पद्धतीने तिला काम करायला लावलं जात आहे. ही याची वस्तुस्थिती आहे आणि हे जे गुन्हेगार आहेत हे आता मोकाटपणे सुटले. पोलिसांची कारवाई आहे, ही कारवाईसुद्धा तात्पुरती होत असते किंवा त्याला आपण असं म्हणतो ना की ज्या मुळावरती घाव घालणं हे देखील आजची गरज आहे. जर का आपण असं म्हणू की हे जे स्पा सेंटर्स आहेत किंवा रिलॅक्सेशन सेंटर आहे याच्या नावाखाली असलेला धंदा बंद झाला पाहिजे. अदरवाईज जे शासनमान्य जे कोठे आहेत हे कोठे शासनाने आजही चालू ठेवलेले आहेत. अत्यंत पूर्वीच्या काळापासून हे कोठे चालू आलेले आहेत. पण आत्ताच्या काळामध्ये जे अल्पवयीन मुलींना किंवा ह्युमन ट्रॅफिकिंग असेल, अवैध मानवी वाहतूक ज्याला म्हणतो, याच्या माध्यमातून मग मुली पळवून आणून या व्यवसायामध्ये कामाला लावायच्या, या सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्या सगळ्या गोष्टी वाईट आहेत. आता हा विषय आज मुद्दामून घेतला कारण अलीकडेच जी काही धाडसत्र पुण्यामध्ये किंवा काही शहरांमध्ये सुरू झाले, त्याच्यामुळे हा विषय मी आता इथे घेतलेला आहे. आता आपण सजग राहूया. आपल्या अवतीभोवती जर का काही असं घडत असेल, आपल्या अवतीभोवती काही चुकीचं घडत असेल, एखाद्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये किंवा एखाद्या मुलीच्या बाबतीमध्ये आपण असं ऐकलं असेल, तर एक गोष्ट लक्षात ठेवा की या मुलीला आपल्या मदतीची गरज आहे आणि ज्या काही हेल्पलाईन असतील किंवा अनेक अशा संघटना आहेत किंवा अनेक अशा NGO आहेत की ते अशा मुलींसाठी काम करत असतात किंवा अहोरात्र झटत असतात. अशा हेल्पलाईन घेऊन मग आपण त्यांची मदत घेतली पाहिजे. आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. वेश्या व्यवसाय चांगला की वाईट ते देखील सांगा. एवढं मात्र निश्चित की अल्पवयीन मुलींच्या बाबतीत जर शोषण होत असेल हे वाईट आहे. त्याचबरोबर असे जे व्हाईट कॉलर जे काही स्पा सेंटर्स असतील याच्या चांगल्या नावाखाली जर का तुम्ही वाईट बिझनेस करत असाल, वाईट धंदा करत असाल, ही देखील तितकीच वाईट गोष्ट आहे. आपण भेटणार आहोत अशाच एखाद्या नवीन क्राईम स्टोरीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.